नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान यामध्ये आपण प्रकरण क्रमांक 2 आरोग्य आणि रोग हा भाग अभ्यासत आहोत. तर आजचा उपघटक आहे बघा सद्यस्थितीतील काही महत्त्वाचे रोग. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण आरोग्य म्हणजे काय, रोग म्हणजे काय आणि रोगाचे विविध प्रकार त्याच्या कालावधीनुसार कसे आहेत हे पाहिलं. तसेच काही विशिष्ट रोगांची माहिती सुद्धा मिळवली की तो कशामुळे होतो आणि त्याची कारक आणि लक्षणे कोणती आहेत हा भाग देखील आपण अभ्यासला. तर सद्यस्थितीमध्ये काही असे महत्त्वाचे रोग आहेत की जे कीटकांच्या मार्फत पसरवले जातात. आता त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. जसं की तुम्हाला आता या चित्रामध्ये दिसत आहे. तर बघा या चित्रामध्ये पाहून तुम्हाला एक कृती विचारलेली आहे, त्याच्यामध्ये 2 प्रश्न विचारलेले आहेत. तर बघा तुम्हाला स्क्रीनवरती चित्र दिसतच आहे. आता ह्याच्यावरती 2 प्रश्न विचारलेले आहेत. बघा, चित्रातील पाणी साठलेल्या वस्तू तुम्हाला कोठे कोठे आढळतात. तर बघा आता चित्रामध्ये ज्या काही वस्तू दिसत आहे जसं की फ्लॉवर पॉट आहे, टायर आहे, बॅरेल आहे आणि विविध प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू पडलेल्या दिसत आहेत. तर अशा सर्व वस्तू आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा इतर रस्त्यावरती वगैरे आपल्याला सहजपणे आढळून येतात. आता दुसऱ्या बघा, चित्रावरून तुम्हाला धोक्याची कोणती संकल्पना येते. तर बघा चित्रावरून तुम्ही सहजपणे सांगू शकताय की या सर्व चित्रामध्ये एक ॲरो केलेला आहे, तिथे डास दाखवलेला आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय सांगता येतं की अशा पद्धतीने जर परिसरामध्ये अस्वच्छता असेल आणि जर वस्तूंमध्ये जर पाणी साठून राहत असेल तर अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये डासांची पैदास होऊ शकते. आणि डास हे अनेक प्रकारच्या रोगांना कारणीभूत असणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक पुढचं चित्र तुम्हाला दिसत आहे. याच्यामध्ये म्हटलेलं आहे जाणून घ्या आणि इतरांना सांगा. जसं की इथे एक टायर दाखवलेला, टायरमध्ये पाणी साचलेलं आहे. तर अशा वेळी काय होतं की जेव्हा जेव्हा जिथं जिथं पाणी साठलेलं असेल तिथं डासांसाठी पोषक असं वातावरण निर्माण होतं आणि त्या पाण्यामध्ये डास आपले अंडी घालतात आणि त्यांना पोषक वातावरण मिळाल्यामुळे त्याची काही दिवसातच अळीमध्ये आणि परत डासांमध्ये रूपांतरित होते आणि हे डास अनेक रोग आजूबाजूला पसरवू शकतात की ज्यामुळे आपले आणि पर्यायाने आपल्या कुटुंबियांचे आणि सामाजिक आरोग्य धोक्यात येऊ शकते. तर आता बघा सद्यस्थितीतील महत्त्वाच्या रोगांमध्येच आपण डासांमुळे होणाऱ्या काही महत्त्वपूर्ण रोगांबद्दल आज जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये बघा पहिला आहे डेंग्यू. तर डेंग्यू हा सुद्धा डासांमुळे निर्माण होणारा रोग आहे. तर त्याआधी बघा काही 3 प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नोत्तरांची आपण चर्चा करूया. पहिला प्रश्न आहे, शाळेमध्ये स्वच्छ हात उपक्रम हा राबवला जातो का. तर बघा 2 वर्षापूर्वी बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी शाळेत तुम्ही येत होता त्यावेळी आपण हात धुवा दिन आपण काय करत होतो, साजरा करत होतो. जेणेकरून हात धुतल्यामुळे आपण जवळजवळ 80 ते 90% आजारांपासून म्हणजे विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य रोगांपासून स्वतःला वाचवू शकतो. नंतर दुसरा प्रश्न काय विचारलेला बघा, पावसाळ्यात पाणी उकळून का प्यावे. तर बघा पावसाळ्यामध्ये पाण्याचा प्रवाह प्रदूषित झालेला असतो. आजूबाजूचं घाण पावसाच्या पाण्याबरोबर वाहत आजूबाजूच्या सरोवरामध्ये किंवा जलाशयामध्ये पोहोचलेलं असतं. त्यावेळी पाणी अस्वच्छ आणि प्रदूषित झालेलं असतं आणि असं प्रदूषित आणि अस्वच्छ पाणी पिल्याने आपण आजारी पडू शकतो किंवा आपल्याला अनेक रोग होऊ शकतात. हे टाळण्यासाठी पावसाळ्यामध्ये पाणी उकळून पिणं आवश्यक आहे. पाणी उकळल्यामुळे त्यातले सर्व जंतू मरतात आणि पाणी स्वच्छ होते. तिसरा प्रश्न आहे बघा, वैयक्तिक स्वच्छता कशी पाळता येते. आता वैयक्तिक स्वच्छता पाळण्यासाठी प्रत्येकाने काही नियम आत्मसात करणं आवश्यक आहे. जसं की वारंवार हात धुणे, त्यानंतर स्वच्छ हातरुमालाचा कपड्यांचा वापर करणे, उघड्यावरचे अन्नपदार्थ न खाणे, घरी वैयक्तिक स्वच्छताबरोबरच घरामध्ये सुद्धा स्वच्छता राखणे आवश्यक आहे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात वैयक्तिक स्वच्छतेसाठी स्वतःला काही नियम घालून ठेवणे आणि त्याचं काटेकोर पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग आता आपण डासांमुळे होणारे विविध आजार त्याच्यामधला पहिला आहे डेंग्यू, याबद्दल आणखी माहिती अभ्यासूया. तर आता बघा साधारणतः साठलेल्या पाण्यामध्ये डास काय करतात, आपल्या अंडी घालतात आणि त्याचं रूपांतर अळीमध्ये होतं आणि काही दिवसामध्येच अळीचं रूपांतर मोठ्या डासांमध्ये होतं. म्हणजे हे डासांचं चक्र आहे, अंडी अळी आणि त्यापासून परत मोठा डास तयार होतो. तर हे डास काय करतात, तर अनेक प्रकारच्या रोगाचे विषाणूचं वहन करतात की हे विषाणू निरोगी माणसांपर्यंत पोहोचले की अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. त्यापैकीच एक आजार आहे तो म्हणजे डेंग्यू. तर डेंग्यू हा आजार एडिस इजिप्ती नावाच्या डासापासून तयार होतो.
म्हणजेच डेंग्यूचा विषाणू एडिस इजिप्ती नावाच्या डासामध्ये आढळतो. म्हणजे त्या विषाणूचा एडिस इजिप्ती हा काय आहे, वाहक आहे. त्यानंतर दुसरं बघा, आता कुठला विषाणू आहे की ज्यामुळे डेंग्यू होतो, तर प्लेवी व्हायरस. त्याचे परत प्रकार आहेत डेन 1-4. तर हे त्या विषाणूचे प्रकार आहेत. हा विषाणू एडिस इजिप्तीमध्ये आढळतो आणि असा डास आपल्याला चावला की आपल्याला सुद्धा डेंग्यू होऊ शकतो. त्यानंतर ह्या डेंग्यूची लक्षणं काय आहेत बघा, तर तीव्र ताप येणे, डोकेदुखी, सतत उलट्या होणे ही त्याची लक्षणं आहेत. तसंच याच्यामधलं आणखी एक महत्त्वाचं लक्षण आहे ते म्हणजे डोळ्याच्या फोडणीत दुखणे. आणि पुढचा आहे रक्तातील रक्तबिंबिका, म्हणजे त्याला प्लेटलेट्स असं म्हटलं जातं. तर ह्या प्लेटलेट्सची संख्या सुद्धा काय होते, कमी होते. तर ही डेंग्यूची काही लक्षणं आहेत. वेळीच उपचार नाही घेतला तर पेशंट दगावू सुद्धा शकतो. तर आता बघा स्क्रीनवरती तुम्हाला आणखीन एक तक्ता दिसत आहे आणि त्याची डेंग्यू कारणे व प्रतिबंधात्मक उपाय या तक्त्यावरून तुम्हाला सांगायचं आहे. तर बघा सांगता येईल का, तर बघा तक्त्यामध्ये सुरुवातीला दिलेलं आहे कॉईल दाखवलेलं आहे, मॉस्किटो रिपेलेंट कॉइल्स दाखवलेले आहेत. म्हणजे डासापासून बचाव करण्यासाठी आपण काय करू शकतो, कॉइल्सचा वगैरे वापर करू शकतो. त्यानंतर पुढे बघा, तर ग्रामपंचायत काय करते बघा, धुराडी सोडते गल्लीमध्ये वगैरे. तर ह्या धुरामुळे सुद्धा हे डास पळून जाऊ शकतात. तर हे सुद्धा एक प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यानंतर पुढे बघा माशांचं चित्र दिलेलं आहे. बघा बऱ्याचदा तुम्ही टी व्हीमध्ये वगैरे ॲडव्हर्टाईज बघितलं असाल, गप्पी मासे पाळा आणि हिवताप टाळा वगैरे. म्हणजे हे गप्पी मासे जे आहेत ते डासांच्या अळी खाऊन टाकतात आणि अळीच खाऊन टाकल्या तर डासांची पैदास होणार नाही. त्यामुळे हे सुद्धा एक प्रतिबंधात्मक उपाय होऊ शकतो. त्यानंतर बघा एका लहान मुलाचं चित्र दाखवलेलं आहे. संध्याकाळच्या वेळी साधारणतः अशा मुलांना पूर्ण झाकलेले कपडे घालणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना डास चावणार नाही. त्यानंतर बघा घरी अशा काही वस्तू असतात की ज्याच्यामध्ये पाणी साठून राहू शकतं, जसं की कूलर आहे, माठातले पाणी आहे. तर अशा ठिकाणी जिथं जिथं पाणी साठून राहण्याची शक्यता आहे अशा वस्तूंची वेळोवेळी स्वच्छता करणं आवश्यक आहे. कारण अशा पाण्यामध्येच डास आपलं काय करतात, अंडी घालतात. तर हे सगळे त्याचे प्रतिबंधात्मक उपाय आहेत. तर आता बघा आणखीन एक माहिती दिलेली आहे बघा, जसं की हिवतापाचा प्रसार हा ॲनोफिलीस डासामुळे होतो. तर हत्ती रोगाचा प्रसार हा क्युलेक्स या डासामुळे होतो. तर ॲनोफिलीस आणि एडिस डासाचे वास्तव्य हे स्वच्छ पाण्यामध्ये असते आणि क्युलेक्स डास हा गटारे येथे आढळतो. बघा फक्त अस्वच्छ पाण्यामध्येच डासांची पैदास होते असं नाही, तर स्वच्छ पाण्यामध्ये सुद्धा क्युलेक्स, ॲनोफिलीस आणि एडिस डास काय होऊ शकतात, त्यांची पैदास होऊ शकते. याच्यामध्ये फक्त क्युलेक्स जो डास आहे तो फक्त प्रदूषित पाण्यामध्ये आढळतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर बघा डेंग्यूबद्दल महत्त्वाचं आपण काय काय अभ्यासलं. तर डेंग्यू हा आजार एडिस इजिप्ती या डासामुळे पसरवला जातो. प्लेवी व्हायरस हा मुख्य विषाणू आहे की जो एडिस इजिप्तीमध्ये आढळतो. डेन 1-4 हा त्याचा प्रकार आहे की ज्याच्यामुळे डेंग्यू होतो. तर लक्षणं काय आहे त्याची, तीव्रता, डोकेदुखी आणि उलट्या होणे, डोळ्यांच्या फोडणीत दुखणे आणि रक्तबिंबिकांची संख्या कमी होणे, म्हणजेच रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होणे. व प्रतिबंधात्मक उपाय काय सुचवता येतील, तर घरामध्ये जिथं जिथं पाणी साठवण्याचे सोर्सेस असतात, जसं की माठ असेल पाण्याचा, कूलर असेल, AC असेल, तर याची वेळोवेळी स्वच्छता करणे आवश्यक आहे. किंवा आजूबाजूला पाण्यात अस्वच्छता किंवा पाणी साठवून न देणे हे सर्वात पहिलं प्रतिबंधात्मक उपाय. त्यानंतर डास चावू न देण्यासाठी आपण मॉस्किटो रिपेलंट वापरू शकतो, जसं की आपण घरी कॉईल वापरतो, धूर करतो. तसंच संध्याकाळच्या वेळी लहान मुलं असतील तर त्यांना पूर्ण अंग झाकेल असं कपडे घालणं आवश्यक आहे की जेणेकरून त्यांना डास चावणार नाही. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आणखीन एका रोगाची माहिती घेऊया. पुढचा रोग आहे स्वाईन फ्लू. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा रोग आहे स्वाईन फ्लू. तर आता बघा स्वाईन फ्लू त्याची कारणे आपण सुरुवातीला अभ्यासूया. तर स्वाईन फ्लू हा डुक्कर किंवा माणसांद्वारे पसरला जातो. म्हणजे जी माणसं डुकरांच्या मध्ये वावरतात अशा लोकांना डुकरांपासून त्या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो आणि अशी माणसे इतर व्यक्तींच्या संपर्कात आली तर त्यांच्यापासून तो विषाणूचा संक्रमण निरोगी व्यक्तीला होऊ शकतं. त्यानंतर पुढे बघा विषाणूचा प्रसार रोग्यांच्या थुंकीतून होते. म्हणजे आता स्वाईन फ्लूचा विषाणू ज्या रोग्याच्या शरीरामध्ये आहे त्याच्यात खोकल्यातून किंवा शिंकताना त्यानं जर हातरुमालाचा वापर नाही केला तर त्याच्या थुंकीतून आणि नाकातून जो स्राव बाहेर पडतो
तो हवेतून पसरतो आणि त्या दरम्यान निरोगी व्यक्ती त्या हवेच्या संपर्कात आली तर त्याच्या नाकावाटे तो श्वसन मार्गामध्ये जातो आणि त्याला सुद्धा काय करू शकतो, संक्रमित करू शकतो. म्हणून एक स्वच्छतेची सवय नेहमी आपल्याला असावी, ती म्हणजे खोकताना किंवा शिंकताना नेहमी तोंडासमोर रुमाल धरावा. असे केल्याने आपण इतरांना सुद्धा तो आजार होण्यापासून काय करू शकतो, वाचवू शकतो. तर आता पुढे बघा, काही लक्षणे दिलेली आहेत. स्वाईन फ्लू झालं हे कसं ओळखायचं, तर साधारणतः स्वाईन फ्लू झालं तर धाप लागतो किंवा श्वास घेण्यासाठी अडथळे निर्माण होतात. त्यानंतर बघा, याचं संक्रमण झाल्यामुळे घसा खोकवतो किंवा अंगदुखीचं त्रास व्हायला सुरुवात होतं. ही त्याची काही लक्षणं आहेत. तर साधारणतः बघा, ज्या व्यक्तीला स्वाईन फ्लू झालेला आहे त्याच्या घशामधनं काय केलं जातं, नमुना घेतला जातो आणि त्याचं निदान करण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवलं जातं. जसं की आता 2 संस्था आहेत तिथं, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे, आणि दुसरा आहे राष्ट्रीय संचारी रोग, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस NIDC, ही जी दिल्लीमध्ये आहेत. या 2 ठिकाणी अशा प्रकारच्या रोगांची चाचण्या उपलब्ध आहेत. तर साधारणतः बघा, आणखीन एक माहिती दिलेली आहे स्वाईन फ्लूबद्दल. तर मार्च 2009 मध्ये मेक्सिको देशामध्ये सर्वात प्रथम H1N1 म्हणजे स्वाईन फ्लूचा विषाणू सापडला. त्यावेळी स्वाईन फ्लू हा विषाणू डुकरांमध्ये आढळला होता आणि डुकरांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना प्रथम या विषाणूची बाधा झालेली होती आणि कालांतराने हे H1N1 विषाणू काय केलं झालं, याचा प्रसार होत गेला. तर बघा, आता परीक्षेसाठी महत्त्वाची काय आहे, महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला कारणं आणि लक्षणं माहीत असणं आवश्यक आहे. तर स्वाईन फ्लूची कारणं काय आहेत, तर हा रोग डुकरांमार्फत आणि माणसांमार्फत पसरतो. दुसरं कारण आहे, बाधित व्यक्ती किंवा जो स्वाईन फ्लूचा रुग्ण आहे त्याच्या स्रावातून सुद्धा हा इतरत्र पसरतो आणि निरोगी व्यक्तीला त्याचं संक्रमण होऊ शकतं. त्यानंतर लक्षणं काय आहेत, स्वाईन फ्लूचं संक्रमण झालं असेल तर धाप लागतं किंवा श्वास घेण्यासाठी त्रास होतो, अडथळा निर्माण होतो. आणि त्यानंतर दुसरं लक्षण आहे घसा खोकवतो, अंगदुखी, ही त्याची काही लक्षणं आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आणखीन काही रोगांबद्दल माहिती जाणून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वाईन फ्लू, डेंग्यू, नंतर आता आपण पुढच्या एका रोगाची माहिती जाणून घेणार आहोत. पुढचा रोग आहे एड्स. आता हे नाव तुम्हाला सर्वांना परिचयाचेच आहे. तर एड्स म्हणजेच AIDS असं संबोधलं जातं. आता AIDS म्हणजेच काय, ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम असा याचा लॉंग फॉर्म आहे. ठीक आहे, आणि ह्याला संक्षिप्तमध्ये आपण एड्स असं म्हणतो. AIDS म्हणजेच ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम म्हणजेच अनेक रोगांचा समूह. संक्षिप्तमध्ये एड्सचा अर्थ सांगायचा झाला तर अनेक रोगांचा एकत्रित समूह. तर साधारणतः एड्स होण्यासाठी HIV हा विषाणू कारणीभूत ठरतो. तर HIVचा लॉंग फॉर्म काय, ह्यूमन इम्युनो व्हायरस, म्हणजे हा मानवामध्येच आढळणारा विषाणू आहे. त्यानंतर बघा, याच्यामध्ये ज्याला HIVची लागण झालेली आहे, म्हणजे HIV विषाणू ज्याच्या शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे, अशा वेळी हा विषाणू मानवाच्या रोगप्रतिकारक क्षमतेवरती हल्ला करतो. हळूहळू या व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता कमी होत जाते आणि अनेक आजार त्याला सहजपणे होऊ शकतात आणि त्या आजारामध्येच तो आपला जीवसुद्धा गमावू शकतो. साधारणतः एड्सची एक कन्फर्मेटरी टेस्ट आहे. त्याचं निदान करण्यासाठी एकमेव चाचणी आहे, ती म्हणजे इलिसा चाचणी. या चाचणीद्वारे एखाद्या व्यक्तीला HIVची लागण झालेली आहे किंवा नाही हे आपण सांगू शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एड्स म्हणजेच ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम म्हणजे वैज्ञानिक भाषेमध्ये आपण त्याला एड्स म्हणतो आणि त्याला सामान्य भाषेमध्ये जर त्याचं थोडक्यात वर्णन करायचं झालं तर एड्स म्हणजे अनेक रोगांचा एकत्रित असणारा समूह. मग हा समूह कशामुळे तयार होतो, तर ज्या व्यक्तींना HIV या विषाणूंची लागण झालेली आहे त्याला. हा HIV विषाणू शरीरात प्रवेश केल्यानंतर काय करतो, तर रोगप्रतिकारक क्षमता कमी करण्याचं कार्य करतो. मग एकदा रोगप्रतिकारक क्षमता कमी व्हायला सुरू झाली की ह्या पेशंटना कोणतेही आजार, अगदी सर्दी खोकला सुद्धा सहजपणे होऊ शकतात आणि रोगप्रतिकारक क्षमताच कमी झाल्यामुळे अगदी साध्या साध्या आजारामुळे सुद्धा हे व्यक्ती आपले जीव गमावू शकतात. आता हा जो व्हायरस आहे तो मानवामध्येच आढळतो. तर याच्यामध्ये बघा, जी चाचणी आहे एखाद्या व्यक्तीला HIVची लागण झालेली आहे की नाही हे कन्फर्म करण्यासाठी एलिसा ही टेस्ट केली जाते.
तर एड्सच्या पेशंटविषयी महत्त्वाचं काय जाणून घेणं आवश्यक आहे की एड्स हा संसर्गजन्य रोग नाही आहे. म्हणजे एड्स बाधित व्यक्तीबरोबर बोलल्यामुळे, जेवल्यामुळे किंवा बसल्यामुळे आपल्याला एड्स होत नाही. त्यामुळे अशा व्यक्तीशी सर्वसामान्य व्यवहार असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण हा संसर्गजन्य किंवा संपर्कजन्य रोग नाही. ठीक आहे. आता संसर्गजन्य आणि संपर्कजन्य रोग म्हणजे काय, आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की फक्त रोग्याच्या संपर्कात आल्यामुळे किंवा त्याच्या वस्तूच्या संपर्कात आल्यामुळे जर तो आपल्याला आजार होत असेल तर अशाला संसर्गजन्य किंवा संपर्कजन्य रोग म्हणतात. परंतु HIV झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे किंवा त्याच्याबरोबर बसल्यामुळे, उठल्यामुळे किंवा जेवल्यामुळे आपल्याला हा रोग होत नाही किंवा या पेशंटची सेवा केल्यामुळे सुद्धा आपल्याला रोग होत नाही. मग HIV किंवा एड्स होण्याची नेमकी कारणं कोणकोणती आहेत, तर बघा याच्यामध्ये बघा समजा एखाद्या वेळेस एखादा अपघात झालेला आहे आणि रक्त पराधान करण्याची आवश्यकता आहे. अशा वेळी जर रक्त HIV व्यक्तीची HIVची टेस्ट केलेलं जर रक्त असेल तरच ते पेशंटला देणं गरजेचं आहे. म्हणजे रक्त पराधान करताना ते योग्य त्या व्यक्तीचं, निरोगी व्यक्तीचं असणं आवश्यक आहे. रक्तपराधानाद्वारे सुद्धा HIVची बाधा होऊ शकते. एखाद्या मातेला HIV झालेला असेल तर स्तनपानातून तिच्या बाळाला सुद्धा HIVची लागण होऊ शकते. त्यानंतर HIVची लागण होण्यासाठी महत्त्वाचं कुठलं कारण असेल तर असुरक्षित विषम लैंगिक संबंध, याच्यातूनच जास्तीत जास्त हा HIVचा विषाणू पसरण्याचा धोका जास्त असतो. आता एखादी माता HIV पॉझिटिव्ह असेल, तिला एड्स झालेला असेल तर ती तिच्या होणाऱ्या बाळाला HIV पासून काय करू शकते, वाचवू शकते. इतक्या वैद्यकीय सुविधा आता झपाट्याने वाढत गेलेल्या आहेत. आता HIV झालेला व्यक्ती लागण झाले म्हणजे लगेच मृत्यू होतो का असं नाही आहे. तर जेणेकरून त्यानं जर आपलं रोगप्रतिकारक क्षमता जर सुस्थितीत ठेवली तर असे व्यक्तीसुद्धा, HIV बाधित व्यक्तीसुद्धा काय करू शकतात, दीर्घकाळाचं आयुष्य जगू शकतात. आणि एखाद्या मातेला जर HIV झालं असेल तर ते आपल्या बाळाला HIV लागण होण्यापासून वाचवू शकते. यासाठी काही वैद्यकीय सुविधा आहेत जे डॉक्टरांना विचारून काय केले जाऊ शकतात, अंमलात आणले जाऊ शकतात. तर साधारणतः बघा HIVचा जो विषाणू आहे तो पहिल्यांदा आफ्रिकेमधल्या एका माकडामध्ये सापडला. त्यानंतर नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम UNDA यांच्या एका सर्वेनुसार भारतामध्ये जो एड्सचा प्रसार झालेला आहे त्याचे 80 ते 85% कारणं ही असुरक्षित विषम लैंगिक संबंधामुळे त्याची कारणं दिलेली आहेत. म्हणजे हे एकमेव कारण आहे की ज्यामुळं एड्स पसरू शकतं. बाकी सर्व कारणातून एड्स पसरण्याचं प्रमाण हे फार कमी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा एड्सबद्दल आपण काय काय जाणून घेतलं. एड्स म्हणजेच ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम हा अनेक रोगांचा समूह असणारा एक आजार आहे. एड्स हा आजार HIV म्हणजे ह्युमन इम्युनो व्हायरस या विषाणूमुळे होतो. एड्ससाठी इलिसा ही एकमेव चाचणी आहे की ज्यामुळे आपण कन्फर्म करू शकतो की एखाद्या व्यक्तीला एड्स झालेला आहे किंवा नाही. तर HIV हा जो व्हायरस आहे तो शरीरामध्ये नेमकं काय करतो तर रोगप्रतिकारक क्षमता कमी करण्याचं कार्य करतो. रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यामुळे अशा पेशंटला साधे आजार अगदी पटकन होतात आणि त्यामुळे तो कमकुवत होत जातो. त्यानंतर एड्स बाधित व्यक्तींशी बोलल्यामुळे, जेवल्यामुळे, त्यांच्यासोबत बसल्यामुळे किंवा अशा पेशंटची सेवा केल्यामुळे एड्स होत नाही. त्यामुळे अशा व्यक्तींबरोबर सामान्य व्यवहार असणं आवश्यक आहे. एड्स होण्याची कारणे कोणकोणती आहेत तर रक्तपराधान करण्याच्या वेळी एड्सचा धोका आहे किंवा एखाद्या मातेलाच एड्स असेल तर तिच्या बाळाला एड्स होऊ शकतो आणि असुरक्षित लैंगिक संबंधातून एड्सचा आजार पसरतो. हे त्याच्यामधलं सर्वात महत्त्वपूर्ण कारण आहे. विद्यार्थी मित्रांनो आता एड्स नंतर आपण प्राण्यांमार्फत पसरणाऱ्या रोगांचा अभ्यास करूया. आता हा अभ्यास करण्याआधी आपण काही प्रश्नोत्तरांची चर्चा करूया. पहिला प्रश्न आहे बघा, उंदीर घुसींचा नायनाट करण्यासाठी तुमच्या घरी कोणते उपाय योजतात? साधारणतः आपण औषधं वापरतो किंवा पिंजरा आणतो आणखी ज्याच्याद्वारे आपण काय करतो त्यांच्यापासून वाचण्याचा प्रयत्न करत असतो. दुसरा प्रश्न बघा, पाळीव कुत्रे, मांजरे, पक्षी यांच्या आरोग्याबद्दल काळजी का घ्यावी लागते? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्राणी हा कुठल्या ना कुठल्या जीवाणू किंवा विषाणूचा वाहक असतो. आता ह्या प्राण्यांची योग्य काळजी नाही घेतली तर सहजरित्या यांच्यामार्फत आपल्याला एखाद्या जीवाणूजन्य किंवा विषाणूजन्य रोगाचा संसर्ग होऊ शकतो.
त्यामुळं पाळीव प्राण्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. तिसरं बघा, कबुतरे, भटके प्राणी यांचा मानवी आरोग्याशी काही संबंध आहे का? तर आहेच. जसं की दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तिथे लागू पडतं. जे भटके प्राणी असतात त्यांच्यामार्फत सुद्धा जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य रोगाचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे त्यांचासुद्धा मानवी आरोग्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे बघा, उंदीर, घुशी, झुरळे यांच्या मानवाच्या आरोग्यावर काय परिणाम होतात? तर हे प्राणीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू आणि विषाणू काय करतात? विषाणूंचे वाहक आहेत. अन्नावरती किंवा याच्यावरती हे जर फिरले तर यांच्यामार्फत आपल्याला सुद्धा त्या जीवाणूजन्य किंवा विषाणूजन्य रोगाची लागण होऊ शकते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशाच काही प्राण्यांच्या मार्फत पसरणाऱ्या रोगाबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यामधला एक रोग आहे बघा, तो म्हणजे रेबीज. तर रेबीज हा विषाणूजन्य रोग आहे. आणि दुसरं बघा, कधी होतो हा रोग? तर कुत्रा, ससा, माकड, मांजर यांच्या लाळेमध्ये हा रेबीजचा विषाणू असतो. तर असे प्राणी चावले असतील तर त्यांच्या लाळेतून ते आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या मज्जातंतूपासून ते मेंदूपर्यंत हे काय करतात? पसरतात. त्यानंतर बघा, आता एक ससा, माकड, मांजर यांच्या लाळेमध्ये असतात आणि चावल्यानंतर ते आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि याचा डायरेक्ट परिणाम आपल्या मज्जातंतूवरती म्हणजे मेंदूशी संबंधित ही एक नलिका आहे किंवा ही एक पेशी आहे, ती मज्जातंतू म्हणजे चेतापेशी, त्याच्यावरती ती परिणाम करते. त्याच्यानंतर बघा, मज्जातंतूवरती परिणाम करत असल्यामुळं अशा रेबीजच्या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये काही विशिष्ट लक्षणं पाहायला मिळतात. साधारणतः या व्यक्तींमध्ये जलद्वेष, ज्याला हायड्रोफोबिया म्हणतात, म्हणजे पाण्याची भीती वाटायला सुरुवात होते. हे त्याचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. तर आणखी काही लक्षणं काय आहेत बघा रेबीजचे? तर अशा रोग्यांमध्ये 2 ते 12 आठवड्यापर्यंत ताप असतो. अतिशयोक्ती वागणे, म्हणजे लहान सहान गोष्टीवरती हे चिडू शकतात, रागवू शकतात किंवा लहान मुलांच्या सारखं यांचं वागणं असतं, याला म्हटलेलं अतिशयोक्ती वागणे. त्यानंतर पाण्याची भीती वाटणे, हे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं लक्षण आहे. आता बघा, कुत्रा, मांजर, माकड हे सगळे जे प्राणी आहेत ते चावल्यानंतर लगेच रेबीजची लक्षणं दिसत नाही. तर रेबीजची लक्षणं दिसण्यासाठी साधारणतः 90 ते 175 दिवसाचा कालावधी जावा लागतो. म्हणजे साधारणतः 90 दिवस जरी म्हटला तरी साधारणतः 3 महिन्याचा कालावधी जावा लागतो. परंतु जर असे प्राणी आपल्याला चावले असतील तर त्याचं या आजारापासून वाचण्यासाठी आपण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लस घेऊ शकतो आणि लसीद्वारे हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. परंतु जर निष्काळजीपणाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि 90 दिवसापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला असेल आणि तुम्हाला चावलेल्या प्राण्यांच्या लाळेमध्ये जर रेबीजचा विषाणू असला तर त्यानंतर मात्र हे विषाणू शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात संक्रमित होतात आणि ही सर्व लक्षणे दिसू लागतात. एकदा संक्रमण झालेल्या व्यक्तीला मात्र वाचवता येत नाही. त्यामुळं विषाणूचा प्रसार आपल्या शरीरामध्ये होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लस घेणे रेबीजची फार आवश्यक आहे. म्हणजे अशा प्रकारचे प्राणी जर आपल्याला चावले असतील तर त्यावेळी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लस घेणं आवश्यक आहे. एकदा मग 90 दिवसाचा पिरियड कालावधी निघून गेला तर त्यानंतर मात्र आपण त्या विषाणूचं संक्रमण शरीरात होण्यापासून थांबवू शकत नाही आणि पेशंट दगावू सुद्धा शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विविध रोगांविषयी माहिती घेतली. जसं की पहिल्या रोगाबद्दल माहिती घेतली आपण डेंग्यू, जसं की हा एडिस इजिप्तीमुळे होतो आणि ह्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे विषाणू असतात की ज्यामुळे डासांच्या मार्फत हे शरीरामध्ये पसरतात. याच्यामध्ये डेंग 1-4 हे विषाणूचा प्रकार आहे. तर याच्यामध्ये ताप येणे, अंगदुखी हे त्याची काय आहेत लक्षणे. त्यानंतर आपण स्वाईन फ्लूबद्दल बघितलं. स्वाईन फ्लूसुद्धा H1N1 या विषाणूमुळे होतो. साधारणतः H1N1 हा विषाणू डुकरं आणि माणसांच्या मार्फतच पसरलं जातं. तर याचा प्रसार हा रोगी व्यक्तीच्या घशातून आणि नाकातून स्रवणाऱ्या स्रावामार्फत होऊ शकतो. त्याला सुद्धा ताप येणे, घशात दुखणे, घसा खवखवणे ही याची लक्षणं आहेत. त्यानंतर आपण एड्सबद्दल जाणून घेतलं. जसं की याला ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम म्हटलं जातं. हा HIV या विषाणूमुळे होतो. अशा प्रकारे HIV बाधित असणारी व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता कमी होत जाते आणि साध्या किरकोळ आजारामुळे तो पेशंट दगावू शकतो. मात्र एड्स बाधित व्यक्तीशी बोलल्यामुळे, जेवल्यामुळे किंवा त्याची सेवा केल्यामुळे आपल्याला त्याचा काही धोका नसतो. त्यामुळे एड्स बाधित व्यक्तीशी सामान्य व्यवहार असणं अत्यंत आवश्यक आहे.
एड्सची आपण कारणंसुद्धा बघितली. साधारणतः रक्तपराधन करताना एड्स होण्याचा धोका असतो. त्यानंतर एखाद्या मातेला जर HIV लागण झाली असेल तर स्तनपानातून त्याच्या बाळाला होऊ शकतं. याचं सर्वात महत्त्वपूर्ण कारण कुठलं असेल तर असुरक्षित लैंगिक संबंध, याच्यामुळे जास्तीत जास्त HIV विषाणू पसरतो. त्यानंतर आपण रेबीजबद्दल जाणून घेतलं. तर कुत्रा, मांजर, माकड यासारख्या प्राण्यांच्या लाळेमध्ये या रेबीजचे विषाणू असतात. असे प्राणी जर आपल्याला चावले असतील तर त्यांच्या लाळेतून हे विषाणू आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. त्यानंतर मज्जातंतूतून ते मेंदूपर्यंत पोहोचतात आणि मेंदूवर परिणाम झाल्यामुळे हे व्यक्ती अतिशयोक्ती वागतात. त्यांना पाण्याची भीती वाटते, घसा दुखतो, यांचा 2 ते 12 आठवड्यापर्यंत ताप असतो. परंतु रेबीजची लक्षणे 90 दिवसानंतर दिसतात. त्यामुळं अशा प्रकारचे प्राणी चावल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लस घेणं हे सर्वात महत्त्वाची खबरदारी आपण घेऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये या पाठातील पुढील घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.